नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत आत्ता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूयात. मागील 50 वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाला राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्वालेमध्ये आज विलीन होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन 2019 मध्ये उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन होणार आहे आणि आज या संदर्भातील विशेष सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र त्याचवेळी या विलिनीकरणानंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधींनी ही बाब दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. यावरूनच आता सरकारने स्पष्टीकरण दिलंय. ज्यांनी युद्ध स्मारक बनवलं नाही ते उचित श्रद्धांजली देण्यावरून आक्षेप घेत आहेत असं प्रत्युत्तर केंद्रानं दिलंय. अमर जवान ज्योति की एक अपना विशेष स्थान है भारत के लोगों की अंतरात्मा में, उनकी मानसिकता में, और इसलिए ये जो हो रहा है कि अमर जवान ज्योति को बुझाकर और इस ज्योति को नेशनल वॉर मेमोरियल वाली ज्योति में शामिल किया जा रहा है, ये राष्ट्रीय त्रासदी है, ये गलत है, ये इतिहास को मिटाने की कोशिश है. और मैं सभी राजनीतिक दलों से और सभी राष्ट्रवादी शक्तियों से और सभी देशभक्त लोगों से ये अपील करना चाहता हूं आपके माध्यम से कि इस त्रासदी को रोकना हम सबका कर्तव्य बनता है. हर इतिहास के साथ मोदी जी को जोड़ दिया जाए, उसी दिशा में एक और कदम उठाया जा रहा है. पहले पार्लियामेंट बनाने का काम हो, प्रधानमंत्री आवास हो, लुटियन में जो भी निशानियां हैं भारत की, वो सारी निशानियां मिटाकर मोदी जी का इतिहास कैसे बनाया जाए, इस दिशा में एक कदम उठाया जा रहा है. हमें लगता है कि मोदी जी स्वयं कहते हैं कि हेरिटेज को मेंटेन करना चाहिए. अमर ज्योति जवान एक हेरिटेज है, उसे ना हटाए. नए और कई मेमोरियल उन्हें बनाना है बनाए, लेकिन इतिहास मिटाने का खेल जो शुरू है वो ठीक नहीं. हमारे देश के अंदर तो ये एक रिवाज बन गया है, एक प्रथा बन गई है कि जो भी गवर्नमेंट सही काम करने की कोशिश करती है उसको एक तरह से पॉलिटिकल एंगल दिया जाता है. और मैं समझता हूँ कि ये बिल्कुल अनुचित है. इसमें कोई पॉलिटिक्स नहीं आनी चाहिए. देश में एक ही नेशनल वॉर मेमोरियल होता है और एक ही जगह हमारे जितने भी सैनिक हैं उन्होंने अपनी जान की बलिदान दिया है और वीर गति को प्राप्त हुए हैं. उनको एक ही जगह अच्छी तरह से सम्मान मिलना चाहिए. अगर हम दो इस तरह से वॉर मेमोरियल बनाएंगे तो उसमें एक तरह से विभाजन हो जाएगा. हमें यही नहीं पता लगेगा कि किस जवान की हमें किस जगह पर उसको सम्मान देना चाहिए. पूरे देश को गर्व होना चाहिए इस बात पे कि नेशनल वॉर मेमोरियल में अभी हम वहाँ पर एक इंडियन सोल्जर्स सेलर एयर वॉरियर जिन्होंने 1947 के बाद, और 25,000 हैं उसमें से जिन्होंने देश के लिए कुर्बान दी है, हम उनको सैल्यूट करेंगे. और साथ में जो सर्विंग सोल्जर्स हैं हम उनको सैल्यूट करते हैं. उनको हम शुक्रगुजार हैं उनके कि उन्होंने हमारे देश की हमेशा सुरक्षा करी है, वो करते रहेंगे. और ये बहुत ही अच्छा फैसला है जो लिया जा रहा है. अगर आप वहाँ जाके देखें, इंडिया गेट पे जब होता है बहुत सोमवार सा ओकेजन होता है, लेकिन बहुत सारे लोग वहाँ पर आते हैं जो पिकनिक मनाते हैं, बाकी कुछ करते हैं. लेकिन नेशनल वॉर मेमोरियल जो है एक बहुत ही सेक्रेट सी जगह है और जहाँ वहाँ पर इतने लोग आते हैं, पूरे देश से लोग आते हैं, दुनिया से लोग आते हैं वहाँ पर देखने के लिए, वहाँ पर अपने सल्यूट करने के लिए, सबके लिए. तो ये वहाँ पर बहुत सेक्रेट जगह है. वहाँ पर जो भी आता है उसको एक श्रद्धा होती है उसमें हमारे देश के प्रति, हमारे आर्म फोर्सेस के प्रति, हमारे सोल्जर्स के प्रति. आणि याच विषयी आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहे. प्रशांत, सगळ्या सैनिकांना श्रद्धांजली देण्याचं एक उचित स्थान असावं या भावनेतनं खरं तर दुसरं वॉर मेमोरियल जे आहे ते बनवण्यात आलं. पण आता ज्या प्रकारे याबद्दलच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत, काय वाटतं, काय एकूण याबद्दल उत्तर दिलं जाईल? विशाल, महत्वाचं म्हणजे जर बघितलं 1971च्या युद्धामध्ये शहीद झालेल्या
सैनिकाच्या स्मरणार्थ इंडिया गेटवरती अमरज्योत ज्वाला आहे त्याचा प्रज्वलित करण्यात आला होता, जी ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. पण आता ज्या पद्धतीनं राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये ही ज्योत परावर्तित करण्यात येणार आहे, एक भव्य दिव्य कार्यक्रम दुपारी 2:45 होणार आहे. पण या मुद्द्यावरून आता एक जोरदार राजकारण सुरू झालं. एकीकडे सैनिक देखील याचा विरोध करत आहे, राजकीय विरोध करत आहे, भारतीय जनता पक्षाचे नेते याला पाठिंबा देत आहे. पण काँग्रेसच्या नेत्यांनी असं म्हटलं की एकीकडे जो जुना इतिहास आहे तो मिटवण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार करत आहे. त्याचमुळे या प्रकारे या मुद्द्यावरून आता वाद सुरू झाला. एकीकडे सैनिकाच्या मुद्द्यावरून वाद होणे हे अतिशय वाईट मानलं जातं, कारण की देशाचे अभिमान असतात, देशाचे शूरवीर असतात, अशा सैनिकांचा अभिमानाच्या मुद्द्यावरून वाद होणे, या मुद्द्यावरून राजकारण होणे हे देखील अनुचित नाही आहे. पण या ज्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टी होतंय, एकीकडे हा मुद्दा आहे की इंदिरा गांधींच्या हस्ते सुरू झालेली इंदिरा गांधींच्या हस्ते या अमर जवान ज्योतीचं प्रज्वलन करण्यात आलं होतं, त्याचा इतिहास मिटवण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो असा आरोप काँग्रेसच्या वतीनं केला जात आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे की मोदी कुठलंही चांगलं काम करेल त्याला विरोध करण्याचं काम काँग्रेस करत आहे. त्यामुळे हा वाद कुठल्या स्थितीत पोहोचतो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल, पण हे तर निश्चित की या सगळ्या ऐतिहासिक वस्तूवरनं होणारा हा वाद हा दुर्दैवी म्हणावा लागेल. पण प्रशांत, याविषयी जर आपण लक्षात घेतलं तर विरोधी पक्ष हा टीका करताना दिसतोय. सरकारकडनं काय उत्तर देण्यात आलं? या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की देशामध्ये हे एकच ज्योत असावी सैनिकांच्या स्मरणार्थ, आणि राष्ट्रीय स्मारक देखील एकच असावं. त्यामुळे राष्ट्रीय युद्ध स्मारक एक आहे, इंडिया गेटच्या परिसरात सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही ज्योत तिथे परावर्तित करण्यात येणार आहे. ज्योत बंद करण्यात येत नाही आहे, परावर्तित करण्यात येतं असं त्यांचं म्हणणं आहे. पण एकीकडे हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की अमर जवान ज्योत जी आहे ती बंद करण्यासंदर्भात निर्णय काल घेण्यात आलेला आहे. त्याचा उल्लेख काल देखील करण्यात आला होता की बरोबर आहे, म्हणजे ती ज्योत बंद करण्यात येणार नाही, ती फक्त परावर्तित करण्यात येते असं सांगण्यात आलं. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पण राजकारण होणं किंवा याविषयी अशा प्रतिक्रिया येणं हे दुर्दैवी आहे. यानंतर थेट आपण जाऊयात संजय राऊत, शिवसेनेचे नेता संजय राऊत बोलतात तिथे. ह्या वेळेला शिवसेनेला संधी देईल अशी मला खात्री आहे. महाराष्ट्रातून शिवसेनेचे प्रमुख नेते इथे प्रचाराला येतील, युवा सेनेचे प्रमुख लोक प्रचाराला येतील, मतदारसंघात ते काम करतील. काही मतदारसंघामध्ये शिवसेनेचे युवा नेते, कॅबिनेट मंत्री, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे स्वतः प्रचाराला उतरतील. गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतोय शिवसेनेला अनेक मतदारसंघातून गोव्यातला चांगला प्रतिसाद मिळतोय, आणि गोव्याच्या जनता आम्हाला सांगते आहे की ह्या वेळेला विधानसभेत आम्ही शिवसेनेचे आमदार पाठवू. पुढले काही दिवस निवडणुका होईपर्यंत आम्ही सगळे इथेच आहोत, इथेच राहणार, आणि फार मोठ्या अपेक्षा जरी गोव्याच्या जनतेला आमच्याकडून ठेवायची भूमिका घेतली असली तरी जे गोव्याच्या जनतेला हवं आहे त्याचा विचार करू आम्ही, आणि त्यानुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जी युती झालेली आहे त्याचा एक जाहीरनामा थोडक्यात आम्ही जाहीर करू. पण शिवसेनेचा मूळ विचार जो आहे की स्थानिकांना प्राधान्य, स्थानिकांच्या प्रश्नासाठी लढे देणं, संघर्ष करणं, अन्यायाविरुद्ध लढाई करणं, हा शिवसेनेचा वचननामा असतो. तो गोव्याच्या जनतेच्या बाबतीत सुद्धा त्याची अंमलबजावणी केली जाईल. बोला. पहिलाच प्रश्न आहे, तुम्ही म्हणाला होता की उत्पल कर्णिकर यांना पणजीमध्ये पाठिंबा असेल, पण तुम्ही पणजीमध्ये पक्षाचा उमेदवार घोषित केला आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट नाकारलं आहे. मनोहर पर्रिकरांचे ते चिरंजीव आहेत, हे बरोबर आहे. आणि त्यांना तिकीट नाकारताना कोणाला तिकीट द्यावं हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचा पक्ष आहे, त्यांनी ठरवायचं कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही द्यायचं. त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणं किंवा आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करणं हे योग्य नाही. काँग्रेसने कोणाला तिकीट द्यावं, काँग्रेसने कोणाशी युती करावी, तृणमूलने कुठे जावं, कोणाला तिकीट द्यावं, ह्याच्यावरती त्रयस्थ पक्षानं बोलणं बरोबर नाही. पण मनोहर पर्रिकरांच्या बाबतीमध्ये गोवेकरांच्या भावना फार वेगळ्या आहेत.
उत्पल पर्रिकर यांच्या बाबतीमध्ये मी असं ऐकलं की त्यांचं कर्तृत्व काय आहे. मी असंही माझ्या वाचनात आलं की ते मनोहर पर्रिकरांचे चिरंजीव आहेत म्हणून घराणेशाही हा निकष लावून त्यांना तिकीट देता येणार नाही. हे जर खरं असेल तर गोव्यात मी आजची यादी पाहिली तर वाळपई, पर्ये इथे घराणेशाहीच आहे. त्यानंतर पणजी, तळेगाव ही घराणेशाहीच आहे ना घराणेशाही. मग उत्पल पर्रिकरांच्या बाबतीमध्ये घराणेशाही कशी आली आहे? उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंग यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव यांना घराणेशाहीमुळेच तिकीट मिळालं आहे तिकडे भाजपकडून. त्या मुलायमसिंग यादवांच्या सून आहेत म्हणून तिकीट दिलेलं आहे. मग उत्पल पर्रिकरांच्या बाबतीमध्ये असं काय झालं की त्यांना घराणेशाही आडवी आली, त्यांचं कर्तृत्व आडवं आलं? हे विषय आहेत. बरोबर आहे तुमचं म्हणणं की आमचं असं म्हणणं आहे की उत्पल पर्रिकर हे निवडणूक लढणार असतील स्वतंत्र उमेदवार म्हणून तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही इतर पक्षांचे मन वळवू की तुम्ही त्यांना पाठिंबा द्या. आज आम्ही पणजीतून शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे पणजीतून. पण जर उत्पल पर्रिकरांनी अर्ज भरला आणि तो अर्ज शेवटपर्यंत राहिला त्यांचा आणि ते निवडणूक लढणारच या मताशी ठाम राहिले तर शैलेंद्र वेलिंगकर त्यांची उमेदवारी मागे घेतील. हे मी तुम्हाला आत्ता माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा करून मी हा विषय आपल्यासमोर मांडतो. ते उमेदवारी मागे घेतील हे नक्की आहे. पण आधी त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ द्या. यस आहे ना, कारण ते मूळचे भाजपचे नव्हतेच. आलेमाव गेलेमाव संस्कृतीतून लोक आले त्यांच्याकडे. वापरा आणि फेकून द्या, यूज अँड थ्रो, गरज सरो वैद्य मरो, ही त्यांची संस्कृती आहे गोव्यातल्या बाबतीत म्हणाल तर. आणि त्याचे परिणाम जे फेकले गेलेत तेही भोगतायत आणि उद्याच्या निवडणुकीत भाजपला सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागतील. कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष गोव्यात सत्तेवर येत नाही हे तुम्ही लिहून घ्या. नाही बघा, आम्ही आमच्या ताकदीवर निवडणुका लढतो. कोणी बंडखोरी केली म्हणून कोणाच्या मडावरचं लोणी खाणारा पक्ष नाही. आपण आमचे उमेदवार पाहिले असतील. हे साधे सामान्य कार्यकर्ते आहेत. हे सगळे प्रत्येक गावात तालुक्यात काम करणारे सामान्य घरातले कार्यकर्ते आहेत. त्यांच्या मागे फार मोठा राजकीय वारसा इतिहास नाही. त्यांच्या घरातला कोणी मंत्री किंवा माफिया नाहीत जे इतर पक्षात तुम्हाला दिसत आहेत. हे साधे स्वच्छ चेहरे घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि हे स्वच्छ चेहरेच, साधे चेहरे गोव्याच्या राजकारणाला नवी दिशा देतील. अजून साधारण आम्ही 3 जागाची एक वेगळी यादी आम्ही जाहीर करू. त्या संदर्भात आमचं उमेदवारांचा अजून चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी विशेषतः मांद्रे आणि मय या 2 ठिकाणचे उमेदवार आमचे 1-2 दिवसात ठरतील. अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते की जर टीएमसी सोबत येण्यासाठी कोणता पक्ष प्रस्ताव देईल तर आम्ही त्याचा स्वीकार करू. शिवसेना काय असा प्रस्ताव देणार आहे का? आणि संजय राऊत आत्ता या क्षणाला गोव्यात आहे आणि त्यांनी उमेदवारांची यादी जी आहे, गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने कोण उमेदवार असतील त्या उमेदवारांची यादी जी त्यांनी ती जाहीर केलेली आहे. आणि यावेळी पणजीतल्या जागेवरती उत्पल पर्रिकर हे अपक्ष उभे राहत आहेत आणि जर शेवटच्या क्षणापर्यंत तरी त्यांचा उमेदवारी अर्ज तिथे कायम ठेवला तर शिवसेना आपला उमेदवार जो आहे दिलेला तिथला उमेदवार तो आपला अर्ज मागे घेईल असं जाहीरपणे आज संजय राऊत यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. म्हणजे उत्पल पर्रिकरांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि हा पाठिंबा पुढेही राहील, पण त्यांचा उमेदवारी अर्ज हा शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहिला तरच. ब्रेकनंतर बघूया ठाणे बेलापूर एलिव्हेटेड मार्गाचा अतिशय महत्त्वाचा भाग असलेल्या
ऐरोली काटाई मार्गाच्या दुसऱ्या बोगद्याच्या कामाला डिसेंबर महिन्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ब्लास्टिक करून सुरुवात करण्यात आली। तर आता या मार्गाचा पहिला टप्पा हा अंतिम टप्प्यात आला असून येत्या दिवसात या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होणार आहे, ज्यामुळे या मार्गाच्या पूर्णत्वास वेग येईल आणि या प्रकल्पामुळे मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवली ही शहरं एकमेकांना जोडली जाणार आहेत। तर या नवीन मार्गामुळे शिळीफाटा इथली जी वाहतूक कोंडी आहे ती टळणार असल्यामुळे ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या 15 मिनिटात पार करणं शक्य होईल। ठाणे ते बेलापूर एलिव्हेटेड मार्ग आहे। काही ठिकाणी हा एलिव्हेटेड मार्ग जो आहे तो तयार करण्यात आलाय। पारसिक टेकडीतील बोगद्यामधून हा मार्ग काढण्यात आलाय। पारसिक टेकडी बोगद्यात साधारण 1.68 किलोमीटरचा हा रस्ता आहे त्या बोगद्यातनं। तर ठाणे बेलापूर महामार्गाला हा रस्ता जो आहे तो जोडणार आहे। ऐरोली पूल बेलापूर पूर्णपणे एलिव्हेटेड आहे। साधारण 12.5 किलोमीटरचा हा या लांबीचा हा मार्ग आहे। प्रकल्पाची 3 भागात विभागणी करण्यात आली आहे। या मार्गामुळे ठाणे केडीएमसी थेट मुंबईशी जोडलं जाणार आहे। नवी मुंबईतून हा मार्ग सुरू होणार आहे। नवी मुंबई, ठाणे, मुंबई असा हा त्रिकोण आहे। हा मार्ग प्रत्येकी 3 मार्गिकेचा असणार आहे। या मार्गामुळे ठाणे केडीएमसी थेट मुंबईशी जोडलं जाईल। मुंबई परिसरातील दळणवळणाचं अंतर कमी होईल। आज जर आपल्याला उपनगराकडे जायचं असेल तर आपल्याला 2च मार्ग आहेत। एक तर थेट आपण हायवेने जाऊ शकतो आणि दुसरा मार्ग जो आहे तो ऐरोली टोल नाका क्रॉस करून शिळफाटा मार्गे तुम्हाला कल्याण, डोंबिवली किंवा अंबरनाथ या दिशेने जाता येतं, बदलापूर या दिशेने जाता येतं। पण मधल्या सगळ्या कालावधीत शिळफाट्यापासून ज्या वाहतुकीला आपल्याला तोंड द्यावं लागतं, ट्रॅफिक जामला ज्याला तोंड द्यावं लागतं, तेव्हा हा सगळा प्रवास जो आहे तो एकूण त्या प्रवासाला तुम्हाला 3 ते 3.5 तास लागतात। अशावेळी हा जो मार्ग तयार करण्यात येतोय, बोगद्यातनं हा जो मार्ग काढण्यात आलेला आहे, तर आपण बेलापूरवरनं डोंबिवलीकडे या मार्गाच्या माध्यमातून केवळ 15 मिनिटात पोहोचणार आहात। याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, म्हणजे तुम्ही आपण सगळेच कल्याण डोंबिवलीकर आहोत, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की शिळफाट्यापासून वाहतुकीच्या कोणत्या समस्येला आपल्याला तोंड द्यावं लागतं, पण अशावेळी बहुतांशी लोक उपनगराकडे जात असतात। या मार्गाचा सगळ्यांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे? मी ती सुरुवात करणार होतो। तुम्ही कल्याणचा आहे, मी डोंबिवलीचा आहे। आपल्याला मुंबईला जाताना किंवा येताना किती त्रास सहन करावा लागतो, सर्वात मोठं म्हणजे वाहतूक कोंडीचा किती मोठ्या प्रमाणात आपल्याला त्रास होतो। या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर पुढील 1-1.5 वर्षामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षामध्ये कल्याण डोंबिवलीकरांच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम सुटणार आहे। एवढंच नाही तर ज्या पद्धतीनं छोटे रस्ते किंवा कुठलाही हायवे नाहीये तर कुठलेही मोठे प्रोजेक्ट नाहीयेत, यामुळे आपलं कल्याण डोंबिवलीकरांचं हिनवलं जातं, ते कुठेतरी जो आपला डाग आहे तो पुसला जाणार आहे। आणि त्याच्याकरता मागे 2 ट्युनल दिसत आहे, जे 2 भोगदे जे आहेत ते कारणीभूत होणार आहेत। कारण का हा मार्ग जो आहे हा मार्ग उन्नत मार्ग तयार झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीचा नवी मुंबईशी अगदी काही मिनिटातच 5 ते 7 मिनिटांमध्ये संबंध येणार आहे। म्हणजे लोकांना नवी मुंबईला जाण्याकरता फार कमी वेळ वाचणार आहे। कारण का आता आपण पाहिलं तर पाऊण तास ते 1 तास वाहतूक कोंडीला 2-3 तास नवी मुंबईला जायला लागतात, तो या उन्नत मार्गामुळे अगदी 15 मिनिटांवरून पोहोचणार आहे। हा 1.7 किलोमीटरचा हा बोगदा आहे। हा डिसेंबर एंडिंग पर्यंत चालू होईल आणि ह्या सगळ्या बोगद्याची पाहणी करण्याकरता आणि विशेष म्हणजे याची माहिती कशी आहे, नेमका हा कधी सुरू झालेला आहे, कुठल्या टप्प्याचं काम आहे, पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आहे आणि कधीपर्यंत सुरू होईल हे सगळं जाणून घेण्याकरता कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहेत। शिंदे साहेब, तुम्ही आमच्या कल्याणचे खासदार आहातच। विशाल पण तेच म्हटला की कल्याण आणि डोंबिवलीकरांना आम्हाला वाहतूक कोंडीचा जो समस्या आहे ती याच्यामुळे सुटणार आहे। कशा पद्धतीने हा सगळा प्रोजेक्ट आहे? नक्कीच कल्याण डोंबिवली हा जो एमआर रिजन मधला प्रश्न आहे, हा एमआरचा विस्तार होतोय आणि आपण गेले इतके वर्ष हा जो भाग आहे कल्याण झाला, डोंबिवली झाला, हा एकदम आयसोलेटेड होता, कुठेच त्याला कनेक्टिव्हिटी नव्हती। पण गेली 4-5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं की मोठे मोठे प्रकल्प
कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहे, कल्याणशी रोड सारखा जो मार्ग आहे, जो 6 पदरीकरणाचं काम त्याच्यात मोठा जोरात चालू आहे. आणि त्याचबरोबर आता हा प्रकल्प, हा जो गेम चेंजिंग ज्याला आपण म्हणतो, गेम चेंजर असा हा प्रकल्प असणार आहे आपला काटई ऐरोली एलिव्हेटेड मार्ग. जसा आपला फ्रीवे आहे, म्हणजे तो फ्रीवे थेट कोर्टला जाऊन उतरतो, तशा प्रकारे काटईला हा सुरुवात होईल आणि थेट ऐरोलीला जाऊन हा कनेक्ट होईल. आणि काटईपासून ते ऐरोलीपर्यंतचा जो वेळ आहे तो फक्त म्हणजे 10 मिनिटापेक्षा कमी वेळ हा जो आहे तो लोकांना तिथे लागणार आहे. ते ह्याच्याने होणार काय, ह्याच्याने एकतर तुमचा जो शिळफाटा आहे तो शिळफाटा पूर्णपणे बायपास होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला नवी मुंबईला जायचं असेल तर नवी मुंबईला आपण थेट या रस्त्याने जाऊ शकता. ठाण्याला जायचं असेल तर काटाईपासून आलात की डायरेक्ट भारत गेअरला उतरून तुम्ही मुंब्रा बायपासनी ठाणे गाठू शकता. म्हणजे एकंदरीत जी कनेक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे, जो वळसा घालून आपल्याला यावं लागतं कल्याण डोंबिवलीला, तो वळसा वाचणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रिलीफ या ठिकाणी मिळेल. कल्याण डोंबिवलीकरांचा आणखीन एक प्रश्न आहे, तो म्हणजे की ह्या शिळफाटा मार्ग जो आहे पूर्ण, इथे मोठमोठे बिल्डिंगचे प्रोजेक्ट येत आहेत. भविष्यामध्ये शेकडो लाखो घरं इथे येणार आहेत, लोकसंख्या वाढेल, गाड्यांची संख्या वाढेल. मग तो मुद्दा किंवा तेव्हा होणाऱ्या गाड्यांची गर्दी लक्षात घेता हा उन्नत मार्ग जो आहे तो त्यावेळी देखील कामाला येईल. ते सगळं नियोजन करूनच हे सगळं काम केलं जाते. हा जो पूर्ण कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ एमएमआर रिजनचा भाग आहे, त्या भागामध्ये आज खऱ्या अर्थाने MMRDAच्या माध्यमाने, UDच्या माध्यमाने आपण डेव्हलपमेंट करतो. आपण जर पाहिलं की डोंबिवली पहिले एक आयसोलेटेड होते एका साईडला, त्याला जाण्यासाठी फक्त एकच मार्ग होता. आज डोंबिवली मानकोली सारखा ब्रिज होतोय, तो काही महिन्यांमध्ये सुरू झाला की डोंबिवलीची कनेक्टिव्हिटी ठाण्यापासून फक्त अगदी 10 मिनिटावरती, म्हणजे डोंबिवलीची दिशाच बदलेल. म्हणजे दोन्हीकडचे वेस्टचे लोक वेस्टचा ब्रिज वापरतील, ईस्टचे लोक ईस्टवरून जातील. आणि ही जेव्हा कनेक्टिव्हिटी आपण एस्टॅब्लिश करतोय आज काटई ऐरोली, जसं आपण म्हणाल की मोठे मोठे गृहसंकुल आज रुनवाल गार्डन सारखे आहेत, लोढा सारखे आहेत, रिजन्सी सारखे, ते मोठे मोठे गृहसंकुल पूर्ण ग्रामीण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. आणि ह्याच्यामध्ये भविष्यामध्ये याच्यामुळे वाहतूक कोंडी, जशी आता आपण पलावाला बघतो की वाहतूक कोंडी होते, आज शेळफाट्याला वाहतूक कोंडी होत नाही कारण की तिकडचे रस्ते प्रशस्त झालंय, फॅनिंग झालंय. पण जो ट्रॅफिक आपल्या पलावा जंक्शनला, आपल्याला निळजे जंक्शनला बघायला मिळतं, ते भविष्यामध्ये हे कुठेही बॉटलनेक्स होता कामा नये. त्याच्यासाठी हे असे मोठे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपण हाती घेतलेले आहेत. आणि ह्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा एकतर वेळ वाचेल, पेट्रोल वाचेल, प्रदूषण टाळता येईल आपल्याला. आणि नेहमी आपल्याला आपण जसं म्हणालात की डोंबिवलीला पोचायला इतका वेळ लागतो, पण आता भविष्यामध्ये पुढच्या 2 वर्षांमध्ये या कल्याण डोंबिवलीमधली जी ट्रॅफिक आहे, ही ट्रॅफिक बऱ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो निकाली निघणार आहे. तर कल्याण डोंबिवलीकर म्हणून मला तर आनंद झाला, कारण की मी आतमध्ये गेलो, पाहिलं आता पहिल्या टप्प्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. कधीपर्यंत पूर्ण होईल, कुठला मार्ग कधीपर्यंत चालू होईल आणि साधारणपणे ह्याचा वापर सामान्य नागरिक जे आहेत, मग ते कल्याण डोंबिवलीचे असतील, मुंबईचे असतील, नवी मुंबईचे असतील, त्यांना कधीपर्यंत वापर करता येईल? हा जो मार्ग आहे आपला काटई ऐरोली एलिव्हेटेड, हा फेजेसमध्ये त्याचं काम होत आहे. फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 आणि फेज 2चं काम जे आहे ते ऐरोली पासून ते भारत गेअर पर्यंत, म्हणजे वाई जंक्शन ज्याला आपण म्हणतो पुढे जाऊन त्याला कनेक्ट होतो. तर ह्या फेजचं काम जे आहे ते डिसेंबरपर्यंत, ह्या नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत याचं काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामध्ये हा पूर्ण रोड जो आहे तो ऐरोली पासून ते भारत गेअर पर्यंत किंवा वाई जंक्शन पर्यंत फंक्शनल होणार आहे, लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे. जेणेकरून तिकडे तिकडची ट्रॅफिक जी आहे ही ट्रॅफिक आपल्याला सुरुवात करता येईल. याच्यामध्ये आपण बघतोय की 2 बोगदे आहेत. हे MMR रिजन मधले 1.8 किलोमीटरचे हे बोगदे आहेत. त्याच्यामधील एक जो बोगदा आहे ऐरोली पासून ते मुंब्रा साईडच्या साईडला येणार आहे, त्याचं 1.2 किलोमीटरचं काम हे पूर्ण झालेलं आहे. बाकी 500-700 मीटरचं काम जे आहे ते राहिलेलं आहे, ते या नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल आणि वाहतुकीसाठी हा खुला होईल. त्यानंतर सायमल्टेनियसली जो वाहतूक फक्त आहे त्याचंही काम काही महिन्यांमध्ये होऊन तोही वाहतुकीसाठी खुला होईल. तर एकंदरीत हा कल्याण डोंबिवलीकरांच्या दृष्टिकोनातून एक मोठा गेम चेंजर असा प्रोजेक्ट ठरणार आहे, गेम चेंजर असा प्रकल्प ठरणार आहे, जेणेकरून कल्याण डोंबिवली थेट महानगराशी जोडला जाणार. नक्कीच. म्हणजे 2023च्या नववर्षाची सुरुवात कल्याण डोंबिवलीकर या मार्गाने करतील. विशाल, ऐकलं असेल की ह्या मार्गाचे कल्याण डोंबिवलीला किती फायदे आहेत. फक्त एवढाच नाही, हा मार्ग त्यानंतर पुढे 2 भुयारी मार्ग असतील. डोंबिवलीमध्ये एक मोठा उड्डाणपूल येणार आहे, तर इथला काटईपर्यंत एक मोठा मार्ग येणार आहे. तर हे सगळे जे महामार्ग किंवा सगळे मोठमोठे रस्ते जे तयार होणार आहेत, रस्ते कनेक्ट झाले तरच पुढची दळणवळण व्यवस्था वाढते
इथल्या लोकांना सुखसुविधा मिळतात, मोठमोठी संकुलं येतात, मोठी संकुलं आल्यानंतर इथं कंपन्या येतात, म्हणजे लोकांना रोजगार देखील भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होईल. अजून मी सांगू इच्छितो की फक्त हा प्रकल्प नाहीये, आज आपण त्याच्याबरोबर रिंग रोड जो गेले कित्येक वर्ष आपण ऐकत होतो की रिंग रोड होणार करून, त्या रिंग रोड जो आहे तो हा रिंग रोडचं काम मोठ्या गतीने चालू आहे कल्याण आणि डोंबिवलीमध्ये. हाच रिंग रोड जो डोंबिवलीपर्यंत मोठागावपर्यंत येणार आहे. आज त्याचं टेंडर निघालंय दुर्गाडीपासून ते मोठागावपर्यंत, कारण दुर्गाडीपासून ते उपनगरातले रहिवासी म्हणून खरं तर आपल्या सगळ्यांनाच या गोष्टीचा आनंद असेल की या मार्गाच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या घरापर्यंत पोहोचू शकू. त्याच्यामुळे शुभेच्छा व्यक्त करूयात सगळ्या अभियंत्यांना जे या सगळ्या बोगद्याचं काम किंवा या मार्गिकेचं काम करतायत की लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊ देत आणि हा रस्ता जो आहे, हा जो मार्ग जो आहे तो उपनगरवासियांना शिवाय त्या दिशेने जाणाऱ्या सगळ्यांनाच फायद्याचा ठरू देत. पुढे पाहूयात, जर्मनीची लढाऊ युद्धनौका भारत दौऱ्यावरती दाखल झाली आहे. बायन F217 असं या युद्धनौकेचं नाव असून ती मुंबईत दाखल झाली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी या नौकेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांचं स्वागत केलं. राज्यातील कोरोनाची तीव्रता काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर आता पुन्हा येत्या सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. पालकांची संमती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. 1ली ते 12वीचे वर्ग म्हणजे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आलाय असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तर सोमवारपासून 1ली ते 12वी पर्यंत शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आलेत आणि ज्या शहरी आणि ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी आहे अशा भागात शाळा सुरू होणार आहे. याबाबत शाळा प्रशासन आणि शिक्षक यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी. राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1ली ते 12वीपर्यंत सर्व वर्ग खुले करण्यात येत आहे. यासाठी आपल्यासोबत काय शिक्षक आणि प्राध्यापक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय सांगणार तुम्ही? सोमवारपासून शाळा सुरू होते. अतिशय चांगला योग्य निर्णय घेतला आहे शासनाने, कारण शाळा सुरू होणं खूप गरजेचं आहे. मुलांचा घरी अभ्यास होत नाही. तर सगळं सोमवारपासून आम्ही जवळजवळ कोरोनाचे सगळे नियम पाहून आम्ही विद्यार्थ्यांची अतिशय काळजी घेऊन एक बाग सोडून एक विद्यार्थी आम्ही बसवणार. वर्ग सगळे सॅनिटाईज करणार. जर विद्यार्थ्यांनी मास्क आणले नाही तर आम्ही त्यांना मास्क पुरवू आणि आम्ही पालकांनाही त्या संदर्भात हे करू, प्रबोधन करू. आणि काही वेळेला मुलांना काही सर्दी असेल, परसं असेल, काही आजारी असतील तर आम्ही स्वतः त्यांची काळजी घेऊ आणि पालकांना सांगून की त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये द्या आणि डॉक्टरचं हे करा. तर ह्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय दक्ष राहून त्या संदर्भात विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही आणि विद्यार्थी कसा पुढे जाईल त्या संदर्भात आम्ही खूप प्रयत्नशील असू. सर, मला हे सांगा, आता कसं आहे की शाळा सुरू होते आणि 10वीचेही पेपर येत आहे, तर कसं हे करणार तुम्ही? शासनाने जे शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. कारण 2 वर्षापासून जे पालक होते आणि शिक्षक होते हे जवळजवळ संपूर्ण ही जी व्यवस्था होती शिक्षणाची ही कोलमडलेली होती. आणि आता जी शाळा सुरू करण्याची प्रक्रिया आहे ती फार चांगली आहे. कारण विद्यार्थ्यांना कुठेतरी आता आम्हाला मूळच्या प्रक्रियेमध्ये आणायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी आत्तापर्यंत शिक्षणाचे जे संपूर्ण जे धडे गिरवले तो विसरत चाललेला होता. आता शाळा सुरू केल्यानंतर आम्ही शाळेमध्ये जे कोरोनाचे नियम आहे, शासनाने घालून दिलेले नियम ते संपूर्ण पाळू आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पुरवत आणण्याचा प्रयत्न करू. तुम्ही या विषयावरती काय बोलणार? चांगला निर्णय शासनाचा आणि या निर्णयाचं सगळे शिक्षक विद्यार्थी स्वागत आहे या निर्णयाचं सगळ्यांच्या याच्यामध्ये. आणि कोरोनाचे सगळे नियम पाळून
विद्यार्थ्यांना पूर्ववत आम्ही कसं ज्ञान देऊ शकू याकडे सगळे शिक्षक प्रयत्नशील राहतील. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. राज्य शासनाने सोमवारपासून काही पालक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना काय वाटते. काय वाटतं तुम्हाला सोमवारपासून शाळा सुरू? शाळा चालू होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, पण मला असं वाटतं की लसीकरण पूर्णपणे झालेलं नाही आहे मुलांचं अजून, त्याच्यामुळे मुलांना त्यापासून धोका आहे. जशी आपण घरी काळजी घेतो तसे शाळेत जर घेणार असतील, सगळं काही व्यवस्थित करणार असतील, फॉर्म भरून घेतात ते शाळेमध्ये आणि आपल्या म्हणजे पाल्यांवर सांगतात की तुमच्या जबाबदारीवर पाठवा, पण मग त्याची जबाबदारी शाळेत घेतली जाईल का पूर्णपणे? सुरक्षा करतील का मुलांची व्यवस्थित? जर सगळी काळजी घेतली मुलांची तर पाठवायला काहीच हरकत नाही. ही तर चांगलीच गोष्ट आहे की मुलांची शाळा चालू होणार आहे म्हणून. मला हे सांगत आहे की आता कसं आहे, वातावरणामध्येही बदलाव चालू आहे आणि प्रत्येक घरामध्ये सर्दी, खासी, खोकला असं सुरू आहे. तर तुम्हाला काय वाटतं अशा परिस्थितीमध्ये आपल्या पालक विद्यार्थ्यांना पाठवणार का? मला वाटतं 1ली ते 10वीचे मुलांची शाळा त्यांनी ऑनलाईन घेतली तर फार उत्तम आहे, कारण त्यांचं लसीकरण झालेलं नाही. कॉलेजचं लसीकरण झालेलं आहे. 11वी ते कॉलेज त्यांनी चालू करावं. माझी सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही लहान मुलांची ऑनलाईन शाळा घ्या, ऑफलाईन घेऊ नका, कारण मुलांना धोकेदायक आहे. करोनाचा प्रसार वाढलेला आहे भरपूर, त्यामुळे जबाबदार सरकार घेईल का? पाल्यांना सांगतायत तुम्ही जबाबदार घ्या, याची जबाबदारी पाल्य घेणार नाही. आपल्यासोबत अजून काय पालक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय बोलणार तुम्ही? जसं ऑनलाईन आपण मुलांना शिकवतोय त्यापेक्षा जर ऑफलाईन शिकवलं स्वतः शाळेत जाऊन तर मुलांना इम्प्रूव्हमेंट जास्त आहे. किती दिवस आपण 2 वर्ष झाले लहान मुलांना गळात ठेवतोय, त्यांचा पाया सगळा मजबूत नाही आहे. पुढच्या पिढीसाठी त्यांना गरजेचं आहे शाळेत जाणं. जशीच आपण घरी काळजी घेतो मुलांची तशीच शासनाने पण घ्यावी आणि आपणही घेतली तशी काळजी तर शासनही घेईल, तरच मुलांचा पाया मजबूत होईल ना. एकीकडे शिक्षक वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे तर काही पालकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. तर सोमवारपासून राज्यात शाळा सुरू होणार आहेत. मनमाड, मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातही शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं आपण पाहतोय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी खबरदारी घेतली आहे. मनमाडमधील शाळांनी काय तयारी केली हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. सोमवारपासून पुन्हा प्राथमिक शाळा सुरू होत आहे. माझ्यासोबत शिक्षक आहे, पालक आहे आणि विद्यार्थी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का पुन्हा शाळा सुरू होत असल्यामुळे त्यांनी काय तयारी केली आणि त्यांना काय वाटतं. मॅडम, काय तयारी केली? सर्वप्रथम मी शासनाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते, कारण खूप दिवस झाले आता मुलं ही उत्सुक होते शाळेत येण्यासाठी. आता ते खूप आनंदी झालेले आहेत या शासनाच्या निर्णयामुळे आणि आम्ही शाळेसाठी तयारी केलेली आहे. आम्ही सर्व वर्ग सॅनिटाईज केलेले आहेत, शाळेची स्वच्छता आम्ही केलेली आहे, शाळेचा परिसर स्वच्छ केलेला आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये आम्ही सॅनिटाईजच्या बॉटल ठेवलेल्या आहेत. सॅनिटाईज प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही आतमध्ये येताना सॅनिटाईज करून आत पाठवणार आहोत. आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही भौतिक सुविधा त्या सर्व तयार केलेल्या आहेत, म्हणजे स्वच्छता, ऑक्सिमीटर, त्याचप्रमाणे सॅनिटायझेशन. पण विशेषतः विद्यार्थ्याला मनोधैर्य कसं प्राप्त होईल, ते विद्यार्थी जास्तीत जास्त कसे शाळेत येतील, तर त्यासाठी कशाप्रकारे आनंददायी शिक्षण आपल्याला राबवता येईल ह्या दृष्टीने संपूर्ण मॅनेजमेंट, शिक्षक आणि विद्यार्थी, पालक ह्याला संबोधन करण्यात आलेलं आहे. तुला काय वाटतं बेटा, किती 2 वर्षानंतर शाळा होते, काय वाटतं तुला? 2 वर्षानंतर शाळा सुरू होते, सो त्यामुळे ना आमचं खूप अभ्यासाचं नुकसान झालेलं आहे. घरी बसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू होतं, पण त्यामुळे जास्त समजत नव्हतं. पण आता समजा जर शाळा सुरू झाल्या तर त्यामुळे ना विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कॉन्टॅक्ट येईल आणि त्यांना ना चांगलं मार्गदर्शन भेटेल. शिक्षकांना जो वाढत आहे याच्याबद्दल आमच्यात काही भीती नाही आहे, कारण आम्ही लसीकरण पण करून घेतलेलं आहे आमच्या यांना. आणि जे काही शासनाने चालू बंद जे करताय, माझं एक म्हणणं आहे का शासनाने हा कुठेतरी थांबलं पाहिजे. शाळा ह्या रेग्युलर चालूच ठेवल्या पाहिजे, कारण आमच्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे. मालेगाव सोबत नाशिकच्या ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी सोबत शिक्षक देखील सज्ज झालेले आहे. सोमवारपासून ज्या शाळा सुरू होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. पालकांच्या मनात काही शंका आहे, मात्र जो ऑफलाईन शिक्षण आहे तोच महत्त्वाचा त्यांना वाटतं. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. यानंतर इथे वेळ झाले की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
या सगळ्यांना उपचारासाठी मोहाडी इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्या. दरम्यान आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्या एकूण कैद्यांची संख्या 24 इतकी झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांमध्ये 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या 2 संशयितांचा समावेश आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. 12 जलसंपदा प्रकल्पांना 114 कोटींऐवजी आता 624 कोटींची मर्यादित निविदा मान्य करण्यात आली. क्रीडा संकुल बांधकाम योजनेचं अनुदान देखील वाढवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. वे आय किल्ड गांधी यामध्ये नथुराम गोडसे यांची भूमिका अमोल कोल्हे यांनी साकारलेली आहे. 30 जानेवारी 2022 मध्ये OTTवर हा चित्रपट रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामुळे महाविकास आघाडी सरकारवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचं समर्थन आलंच आहे. कलाकाराचा वेश घेऊन तुम्ही गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट करत याला विरोध केला. सलमान खानने शेजाऱ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला असून मुंबईच्या दिवाणी न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. सलमानच्या पनवेलमधील फार्म हाऊस जवळ असलेल्या भूखंडाचा मालक केतन कक्कड यांनी यूट्यूबच्या माध्यमातून आपली बदनामी केल्याचा आरोप या दाव्यात करण्यात आला. याआधी झालेल्या सुनावणीत संबंधित जमीन मालकाने कुठलीही बदनामीकारक विधानं करू नयेत यासाठी कोर्टाने अंतरिम आदेश द्यावा अशी विनंती करण्यात आली होती. मात्र कोर्टाने त्यांची ही विनंती फेटाळून लावली. प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या मेहुण्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. या अंधेरीतल्या यमुनानगर इथे ही घटना घडली असून जेसन सॅव्हियो वॅटकिन्स असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी ओशिवारा पोलीस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र जेसननं आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेलं नाही. महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवराळ भाषा वापरणाऱ्या कालीचरणला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. वर्धा पोलिसांकडून त्याची कस्टडी आता नौपाडा पोलिसांनी घेतलेली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून कालीचरणला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे कालीचरणवर विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका हवालदाराला गुंडांनी आपल्या गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात दरोडेखोरांच्या टोळीसोबत झालेल्या चकमकीदरम्यान ही घटना घडली आहे. यात शुभम कदम नावाचा पोलीस शिपाई गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावरती आता पिंपरी चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात ICUत उपचार सुरू आहेत. विरारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. 7 ते 8 जणांच्या जमावाने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण केली. ज्या नराधमांनी पीडित तरुणाला मारहाण केली त्याच नराधमांनी या घटनेसंबंधित व्हिडिओ स्वतःच्या कॅमेऱ्यात शूट करून तो शेअर केलेला आहे आणि त्यातनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आरोपींना पोलिसांचं भय राहिलंय की नाही असा सवाल उपस्थित होतो. जळगावमधल्या मुक्ताईनगरमधील वडोदा वन परिक्षेत्रात ड्युटीवरील एका वनरक्षकाला मारहाण करण्यात आली. संशयित आरोपी रहीम पवार डुकरांना मारण्यासाठी आला असता वनरक्षक ज्ञानोबा धुळगंडे यांनी त्याला विरोध केला आणि त्याचाच राग आल्याने रहीम पवार यांनी ज्ञानोबा यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाने रिक्षा चालवता फुटपाथ चालणाऱ्या एकाचा मोबाईल खेचून पोबारा केला. ही संपूर्ण घटना जी आहे ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कॅम्प नंबर 3 भागातील गणेशनगर परिसरात ही घटना घडली आहे. उस्मानाबादमध्ये ST कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरूच आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर STने कारवाईचा बडगा उगारला. उस्मानाबादमध्ये पुन्हा 125 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले तर 48 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. उस्मानाबादमध्ये 2700 कर्मचारी आहेत, त्यापैकी फक्त 700 कर्मचारी कामावरती परतले. लातूरच्या आजूबाजूच्या 3 गावांमधील शेतकऱ्यांच्या MIDCत जमिनी गेलेल्या 450 शेतकऱ्यांवर संक्रांत आली आहे. लातूर MIDCने औरंगाबाद हायकोर्टात चुकीची माहिती दिल्यामुळे 3 गावच्या शेतकऱ्यांना 10 वर्षांपूर्वी मिळालेला तुटपुंजा मावेजा परत करण्याची वेळ आली आहे. जमीनही गेली आणि पैसे गेल्याने आता सामूहिक आत्मदहनाची वेळ आली असून आता तरी सरकारनं आमच्याकडे बघावं असं साकडं शेतकऱ्यांनी सरकारला घातलं.
स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमुळे घोडबंदर रोडवरील मोघरपाडा इथे मेट्रो 4च्या जागेचा सर्व्हे होणार होता. मात्र सर्वे अगोदर शेतकऱ्यांच्या अटी शर्ती पूर्ण करा, नंतर सर्व्हे करा अशी मागणी स्थानिक गावकरी आणि शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली. तर काहींचे 7-12 जमिनी नावावर करून योग्य मोबदला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून गेल्या 24 तासात 46,197 नवे रुग्ण आढळून आलेत. दरम्यान काल दिवसभरात कोरोनामुळे 37 जणांचा मृत्यू झाला असून 52,025 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवे बातमी आहे पुण्यातनं. पुणे रेल्वे स्टेशनवर डेमूला अपघात झालेला आहे. ही डेमू जी ती रुळावरनं घसरल्याचं कळतंय. डेमू ट्रेन अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आणि त्यामुळे आता दौंडकडे ही जी डेमू ट्रेन निघालेली होती तिचा अपघात झाल्यामुळं म्हणजे ही डिरेल झाल्यामुळं आता पाठीमागून असणारी जी वाहतूक आहे ती देखील खोळंबली आहे. पुन्हा एकदा या डेमूला रुळावरती आणण्यासाठी म्हणून रेल्वेचे तंत्रज्ञ इथं वेगाने काम करतात. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, काय माहिती याबद्दल? विशाल, आता आपण पुणे रेल्वे स्टेशनवरच आहोत आणि हीच ती डिरेल झालेली रेल्वेचा डब्बा आहे. आता पूर्ण ते चाकं बसून रेल्वे रुळावर आणलेली आहेत आणि ही गाडी पूर्णपणे रुळावर आणून तिकडे जोडलेली आहे. पुन्हा मूळ ट्रेनला ही ट्रेन जोडली जाणार आहे. शेवटच्या टप्प्यात आलंय सगळं काम आणि ही सगळी तयारी. खरं तर 9:30ची ही दुर्घटना होती. कोणी जखमी झालं नाही. सुदैवाने रिकामी ट्रेन होती. यार्डातून रेल्वे स्टेशनवर यायला निघाली होती तेव्हाच हा डबा, चौथा डबा घसरला. आपल्यासोबत पीआर होत. सर, काय झालं होतं नेमकं? क्या होतं? ये 8 डिब्बों की डेमो गाड़ी थी जो दौंड के लिए 9:40 पे प्लेटफॉर्म पे लगने वाली थी. इसी बीच यार्ड से ये गाड़ी थी, खाली थी, जिसमें कोई यात्री नहीं था. शंटिंग के दौरान 1 नंबर प्लेटफॉर्म से लग के जो ट्रैक है उस पर ये डिरेल्ड हुआ. इसका एक कोच, बाकी सभी कोच जो है अपनी जगह सलामत है. और इसको उठाने का काम चल रहा है और ये गाड़ी जो है आज रद्द कर दी गई है. बाकी अन्य गाड़ियां सभी प्लेटफॉर्म से आ जा रही है और इसके कारणों का पता लगाने के लिए एक कमेटी हम डीआर मैडम ने गठित करी है 5 अधिकारियों की. वो इसके कारणों का पता लगाएगी और अपनी रिपोर्ट सबमिट करेगी. वाहतुकीवर काय परिणाम नाही झाला दुसरा? मैं वही बोल रहा कि यातायात पर किसी भी प्रकार का कोई विपरीत परिणाम नहीं हुआ. सारी गाड़ियां सभी प्लेटफॉर्म से आ जा रही है, इसलिए किसी भी प्रकार की पैनिक ना हो. प्राइमा फोर्सी कशामुळे झालं काय? नहीं, इस बारे में इसीलिए हम बताना चाह रहे हैं कि इनके कारणों का पता लगाने के लिए ही ऐसे तकनीकी अधिकारियों की एक कमेटी गठित कर दी है जो इसकी रिपोर्ट बारीकी से प्रस्तुत करेगी. ये गाड़ी कहाँ से कहाँ जा रही थी? ये पूना से दौंड के लिए 9:40 पर रवाना होने वाली थी. 8 डिब्बों की गाड़ी थी. हे होते रेल्वेचे पीआरओ झोवर साहेब यांनी सांगितलं की ही लोकल ट्रेन, म्हणजे ज्याला आपण लोकल म्हणतो तशी डेमो म्हणतात याला पुण्यामध्ये. ही डेमो गाडी होती दौंडकडे जाणारी. ती 9:30ला इकडे रेल्वे स्टेशनला जायला 9:40चा तिचा टाइम होता दौंडकडचा, पण 9:30ला जिथे ती डिरेल झाल्यामुळं आजची ती गाडी रद्द झालेली आहे. बाकी सगळे वाहतूक सुरळीत आहे असं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आशा करूया पुन्हा अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी आता रेल्वे प्रशासनानं काळजी घेण्याची गरज. नशीब ती गाडी रिकामी होती. जर भरलेली असती तर मोठा दुर्घटना घडली असती. हे सगळ्यात महत्वाचं आहे इथं नोंदवणं. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. हेही नसे थोडके की 9:30ला झालेली ही घटना आणि आता अखेर तंत्रज्ञांनी सगळे प्रयत्न करून वेगाने पुन्हा एकदा ही जी गाडी आहे ती रुळावरती परत आणलेली आहे आणि थोड्याच वेळात ती पुढल्या प्रवासाकरता निघेलही. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.